नमस्कार. ई स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं पुनश्च एकदा स्वागत आहे. तर आज आपण व्याकरणातील नाम हा घटक पाहणार आहोत. तर बघा, नाम कशाला म्हणायचं, तर कोणत्याही वस्तूच्या किंवा वस्तूच्या नावाला नाम असं म्हणतात. मग कोणत्याही दिसणाऱ्या किंवा अदृश्य वस्तूच्या नावाला नाम म्हणतात. एखाद्या मुलाचं नाव, एखाद्या मुलीचं नाव, पर्वताचं नाव, नद्याचं नाव, त्याचबरोबर वेगवेगळ्या वस्तूंचं नाव, गुणांचं नाव, या सगळ्यांना नाम असं म्हणतात. मग आपण प्रत्यक्षात नाम ही संकल्पना उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेऊ. तर बघा, प्रश्न आहे, खालील वाक्यामध्ये किती नामे आली आहेत ते ओळख. तर बघा, वाक्य आहे, दीपालीने मस्त वडापाव व चटणी बनवली. तर बघा, या वाक्यामध्ये दीपाली, त्यानंतर दीपाली हे एका मुलीचं नाव आहे, वडापाव एका खाद्यपदार्थाचं नाव आहे, चटणी हे पण एका पदार्थाचं नाव आहे. त्यामुळं या वाक्यामध्ये एकूण 3 नामे आलेली आहेत. प्रश्न क्रमांक 2, अमितने गायीची धार काढली. तर बघा, या वाक्यामध्ये अमित जे आहे ते मुलाचं नाव आहे, गाय हे एका प्राण्याचं नाव आहे, म्हणून या वाक्यामध्ये 2 नामे आलेली आहेत. प्रश्न क्रमांक 3, सुषमाने व दीपकने आंब्याची बाग लावली. तर बघा, सुषमा एका मुलीचं नाव आहे, दीपक एका मुलाचं नाव आहे, आंबा हे एका फळाचं नाव आहे. म्हणजे सुषमा, दीपक, आंबा अशी 3 नामं या वाक्यामध्ये आलेली आहेत. प्रश्न क्रमांक 4, चंपकचे सुरेश मामा पुण्यात राहायचे. तर बघा, चंपक हे एका मुलाचं नाव आहे, सुरेश हे एका व्यक्तीचं नाव आहे, मामा हे पण सामान्य नाम आहे. त्याचबरोबर पुण्यात म्हणजे पुणे हे एका शहराचं नाव आहे. त्यामुळे ह्या वाक्यामध्ये चंपक, त्यानंतर सुरेश, त्यानंतर मामा, त्यानंतर पुण्यात अशी एकूण 4 नामे आलेली आहेत. प्रश्न क्रमांक 5, ज्ञानेशा मामाला साखर खूप आवडते. तर बघा, इथं ज्ञानेशा, मामा, साखर अशा पद्धतीने या वाक्यात सुद्धा 3 नामं आलेली आहेत. जरा प्रश्न क्रमांक 6 किंवा वाक्य क्रमांक 6 याच्यामध्ये बघा, हिराबाईने बैलाचे डोळे बंद केले. यामध्ये हिराबाई हे एका स्त्रीचं नाव आहे, बैल हे एका प्राण्याचं नाव आहे, डोळे हे एका अवयवाचं नाव आहे. त्यामुळे या वाक्यामध्ये 3 नामं आलेली आहेत. प्रश्न क्रमांक 7, ममताला शांत पाहून अमित दादा विचारपूस करू लागला. तर बघा, ममता मुलीचं नाव आहे, त्याचबरोबर अमित दादा हे पण एक नाम आहे. त्यामुळे ममता आणि अमित दादा अशा पद्धतीनं 2 नामे या वाक्यामध्ये आलेली आहेत. वाक्य क्रमांक 8, आमची आजी व आजोबा म्हशीची काळजी घेतात. तर बघा, आजी हे एक नाम आहे, आजोबा हे पण एक नाम आहे आणि म्हशीची मधले म्हैस हे एक नाम आहे. म्हणून या वाक्यात सुद्धा 3 नामे आलेली आहेत. प्रश्न क्रमांक 9, जावेद मिरजेच्या शाळेत शिकतो. तर बघा, जावेद हे एका मुलाचं नाव आहे, मिरज हे एका गावाचं किंवा शहराचं नाव आहे, शाळा हे एका वास्तूचं किंवा इमारतीचे नाव आहे. त्यामुळे या वाक्यात सुद्धा 3 नामे आलेली आहेत. प्रश्न क्रमांक 10, टोमॅटो, कांदा आणि शेपू मी घरी आणला. तर बघा, टोमॅटो हे एका फळाचं नाव आहे, कांदा हे पण एका भाजीचं नाव आहे, शेपू हे सुद्धा एका भाजीचं नाव आहे. त्यामुळे टोमॅटो, कांदा आणि शेपू अशी 3 नामं या वाक्यामध्ये आलेली आहेत. त्याचबरोबर घर हे सुद्धा एका वास्तूचं नाव आहे. त्यामुळे याच्यामध्ये एकूण 4 नामे आलेली आहेत. प्रश्न क्रमांक 11, आज शनिवार असल्याने ससोबा लवकर उठला. तर याच्यामध्ये बघा, शनिवार हे एका वाराचं नाव आहे, ससोबा हे एका प्राण्याचं नाव आहे. त्यामुळे या वाक्यामध्ये 2 नामे आलेली आहेत. प्रश्न क्रमांक 12, आपल्या भारतात गहू, तांदूळ, ज्वारी ही पिके घेतात. तर बघा, भारत हे एका देशाचं नाव, आपल्या गहू धान्याचं नाव,
तांदूळ धान्याचं नाव, ज्वारी धान्याचं नाव, पिके हे पण एक नामच आहे. त्यामुळे ह्या वाक्यामध्ये 1 2 3 4 5 नामे आलेली आहेत. प्रश्न क्रमांक 13, प्रत्येकजण देशाच्या हितासाठी प्रयत्न करतो. तर यामध्ये बघा आपल्याला वाटेल की नाम आलेलं नाही, पण देश एक नाम आहे म्हणून या वाक्यामध्ये देश हे एकच नाम आलेलं आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 2 ते 6 साठी सूचना. खालील वाक्यातील नाम ओळखा. तर बघा प्रश्न आहे, होळीला आम्ही सर्वजण गावी जाणार आहोत. आणि पर्याय आहे, पर्याय क्रमांक 1 जाणार, पर्याय क्रमांक 2 आहोत, पर्याय क्रमांक 3 सर्वजण आणि पर्याय क्रमांक 4 होळी. तर यामधलं होळी जे आहे ते एका सणाचं नाव आहे म्हणून या वाक्यातलं किंवा पर्यायातलं नाम आहे होळी. तिसरा प्रश्न, मामीने सर्वांसाठी इडलीचा नाश्ता बनवला. तर बघा आपल्याला पर्यायातील कुठलं नाम आहे ते ओळखायचं आहे. बघा नाश्ता, बनवला, सर्वांसाठी आणि इडली. म्हणून इडली हे एका खाद्यपदार्थाचं नाव आहे म्हणून हे या पर्यायांपैकी नाम असलेला पर्याय आहे. वाक्य क्रमांक 4, गोदावरी नदी ही सर्वात लांब आहे. पर्याय आहे लांब, ही, आहे आणि गोदावरी. तर बघा गोदावरी हे एका नदीचं नाव आहे म्हणून हे नाम आहे. 5, बलाढ्य हत्ती मनसोक्त खेळला. पर्याय दिलेला आहे खेळला, हत्ती, मनसोक्त, बलाढ्य. तर बघा हत्ती हे एका प्राण्याचं नाव आहे म्हणून या वाक्यातलं पर्यायातलं नाम आहे हत्ती. 6वं वाक्य आहे, मी आंबा खूप आवडीने खातो. पर्यायामध्ये प्रथम पर्याय आहे खूप, दुसरा खातो, तिसरा मी आणि चौथा आंबा. तर बघा आंबा हे एका फळाचं नाव आहे म्हणून आंबा हे या पर्यायातलं नाम आहे. बघा प्रश्न क्रमांक 7 ते 11 साठी सूचना. काय दिलेली आहे, खालील पर्यायातील नाम नसलेला शब्द ओळखा. नाम नसलेला, तर बघा निशिगंध हे नाम आहे, जास्वंद हे पण फुलाचं नाम आहे, सदाफुली हे पण फुलाचं नाव आहे आणि सुंदर हे नाम नाही तर हे विशेषण आहे. बघा 8वा प्रश्न, भारत देशाचं नाव, जपान देशाचं नाव, श्रीलंका देशाचं नाव आणि पर्याय क्रमांक 4 तुला हे सर्वनाम आहे म्हणून नाम नसलेला पर्याय आहे चौथा. बघा प्रश्न क्रमांक 9, वारणा हे एका गावाचं नाव आहे, नदीचं पण नाव आहे, आंबा हे एका फळाचं नाव आहे, नाचणी हे एका पिकाचं किंवा धान्याचं नाव आहे आणि माझी हे नाम नाही आहे तर हे सर्वनाम आहे म्हणून नाम नसलेला पर्याय आहे चौथा. पुढं बघा शूरता, वीरता, सुंदरता आणि शहाणा. तर बघा शूरता गुणाचं नाव आहे, वीरता गुणाचं नाव आहे, सुंदरता गुणाचं नाव आहे आणि शहाणा हे नाम नाही. शहाणा हे विशेषण होऊ शकतं. शहाणा मुलगा, मुलगा कसा शहाणा म्हणून नाम नसलेला पर्याय चौथा. प्रश्न क्रमांक 11, राक्षस, भूत, अमृत आणि फार. राक्षस हे दैत्यांचं नावच आहे, भूत हे पण नाव आहे अदृश्य व्यक्तीचं, अमृत हे एका पेय पदार्थाचं नाम आहे आणि फार हा नाम नसलेला पर्याय आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 नाम नाही. अशा पद्धतीनं आपण नाम ही संकल्पना उदाहरणांच्या माध्यमातून प्रत्यक्ष समजावून घेतलेली आहे. बघा आपण 7 ते 11 मध्ये नाम नसलेले शब्द शोधले, त्याचबरोबर 2 ते 6 मध्ये नाम असलेले पर्याय शोधले आणि प्रश्न क्रमांक 1 मध्ये एकूण किती नामे आलेली आहेत ते शोधले. अशा पद्धतीनं कोणत्याही दिसणाऱ्या किंवा अदृश्य व्यक्तीच्या नावाला आपण नाम असं म्हणत असतो.